आता मी हातात न ड्रोन उडवलेला. आता हा आमचा स्टुडंट. हवा आहे ना, हवा के आगे वो टिकता नहीं. सुप्रभात मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉग या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल मी ड्रोन परचेस केलाय. ड्रोन आहे, छोटा आपला ट्रॉय ड्रोन आहे. कुठून परचेस केला हे तुम्हाला जर बघायचं असेल तर बायोमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे. नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि हा ड्रोन आहे ना, आता आम्ही उडवायला जाणार आहे. हा टॉय ड्रोन आहे, म्हणजे एकदम खेळण्यातला ड्रोन असतो ना तसा आहे. म्हणजे ह्याला कॅमेरा पण आहे 2 मेगापिक्सलचा कॅमेरा, म्हणजे इतकी चांगली क्वालिटी नाही आहे त्या कॅमेऱ्याची. आणि हा GPS ड्रोन आहे, म्हणजे ट्रॅकर, सॅटेलाइट ट्रॅकर. तो हा ड्रोन आहे म्हणून याची आहे ना कोणती सरकार मान्यता किंवा कुठली परमिशन घ्यावी लागत नाही. ह्याला आपण घरात उडवू शकतो, बाहेर उडवू शकतो. ह्याची कोणी कंप्लीट करणार नाही, कारण हा टॉय ड्रोन आहे. तर आता आम्ही ह्याला ना उडवायला जाणार आहे. तर बघूया, आधी पहिला नाश्ता वगैरे करणार. बघूया आता आमच्या मावशीने काय बनवलंय. नाश्ता वगैरे करणार आणि डायरेक्ट जाणार आम्ही ट्रॉय ड्रोन उडवायला बाहेर. कारण इथं आम्ही उडवत होतो, पण तेवढी जागा नसल्यामुळे ना ड्रोन असा आपटतो इकडे तिकडे. तर ह्याला थोडी जागा लागते. तर आता आम्ही जाणार आहे बाहेरच उडवायला, कारण इथं ड्रोन उडवायला सुरुवात केली ना तर थोडे याचे पॉप्युलर वगैरे गाड्या आहेत ना ते तुटायला लागतात. त्याच्यामुळे आता आम्ही बाहेरच उडवणार आहे. पहिला नाश्ता करतो. आमची मावशी काय मावशी काय बनवलंयस? शिरा. हाय कर. तर शिरा बनवलाय. तर मस्त की आता नाश्ता करतो आणि आम्ही जातो. आता आमची मावशी ना नाश्ता घेऊन आली आहे. तर आता आम्ही पहिला नाश्ता वगैरे करतो. आणि या बघा आमच्याकडे कोण आलाय, विकी मामा. हाय. तर ह्याला पण दाखवतो आम्ही आमचा ड्रोन वगैरे. आणि आता आम्ही जाणार आहे खाली थोड्या वेळानं, आणि ड्रोन पण चालू केलाय. तर मावशीने मला पण शिरा आणलाय, पटकन खातो आणि निघतो. चला. आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि दीक्षा पण बघा फुल एकदम मेकअप करते. आणि आता आम्ही विचार केलाय की आधी तुम्हाला इथं उडवून दाखवतो ड्रोन कसा फ्लाय करतो. इथे मी आता फ्लाय करतो, तुम्हाला दाखवतो. चला. तर आता तुम्हाला दाखवतो उडवून. पहिली बॅटरी आहे, बॅटरी बॅकअप आहे ह्याचं 600 mAh ची बॅटरी आहे. नाही तर 18 mAh ची बॅटरी असते मोठ्या ड्रोनमध्ये. ह्याची 600 mAh ची बॅटरी आहे. तर पहिले तुम्हाला उडवून दाखवतो जास्त टाइम न घालवता. चालू झालाय. रिमोटला कॉलिब्रेट करतो आणि आता बघा. तर खूप चांगला फ्लाय होतोय, कारण इथं हवा नसल्यामुळे आहे ना हा नीट उडतोय. पण हायवेच्या याच्यात म्हणजे थोडी हवा भेटली ना तर तो थोडा डगमगणार. पण इथं हवा नसल्यामुळं एकदम प्रॉपर एकदम स्टेबल उडतोय. तर आता इथं उडून तुम्हाला दाखवलं, आता खाली पण उडून दाखवतो किती फुटावर जातोय, किती मीटरवर तो उडतोय, नीट हलतोय की नाही. तर आता आपण खाली जायच्या अगोदर ह्याच्यातले एक्सरसाइज बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय. तर इतक्या ॲक्सेसरीज आहेत, तुम्हाला एक एक दाखवतो. हा आहे त्याचा रिमोट, पुन्हा अँटीना आहे आणि 3 सेलवाला आहे हा. याच्यामध्ये 3 सेल लागतात. ड्रोन आहे, त्याच्यासोबत एक बॅटरी भेटते आपल्याला. स्क्रू ड्रायव्हर आहे, 4 आपल्याला सेफ्टी गार्ड दिले आहेत आणि 2 विंग्स दिले आहेत. म्हणजे बाय चान्स आपला कधी ठोकला ड्रोन आणि जर विंग्स तुटले तर 2 विंग्स दिले, त्यांनी चेंज करू शकता आम्ही. तर आता चला लगेच जाऊया खाली आपण. मी आलो आहे खाली ड्रोन उडवायला. इथं चांगला मोठा एरिया आहे. आता इथे ड्रोन उडवणार आहे, कारण घरी तेवढी जागा नव्हती, पण तिथे नीट उडत होता. ही बघा सनग्लास पेनून आहे. तर चला पहिलं आधी ड्रोन उडूया, बघूया आपला ड्रोन कसा उडतोय. पुढं ठेव ड्रोन, इथंच ठेव पुढं. हां ऑन कर, ठेव तिथे.
बस झालं. तर बघूया आधी ड्रोन चालू झालं आहे. होय लाईट पेटते. चला आता तुम्ही बघू शकता ड्रोन उडायला लागलाय. दादी तर ड्रोन आम्ही हा ड्रोनची जमा जातोय. बघा इथं हवा आहे तिकडे. जरा खाली घे थांब जरा मला हे कर. दीदी अरे चष्मा दे ना. मस्त की फ्लाय झाला. तिसऱ्या माळ्यापर्यंत ड्रोन गेला होता होय आमचा. आम्ही असेच भेट. वाला बघतोय ड्रोन. बघूया त्याला येतोय का उडवता. हळूच फ्लाय केलंच नाही. हे बटनावर हात ठेव. हे पुढे ढकलायचं हळूहळू. बाकी तिकडं काय नको करू. दाबलं हा ते दाबायचं बटन. हा पुढे ढकलत हळूहळू मागे खेच. मागे खेच. हा खालचं बटन दाब. खाली दाब. हळू दाबायचं. तर जयला जास्त कंट्रोल माहिती नाही त्याच्यामुळं थोडा ड्रोन आपटला. आता जयेशला नीट समजवून सांगितलंय कसं उडवायचं. बघूया आता हा नीट उडवतोय काय. पण नाही त्याला अजून नाही जमत आहे कारण त्याला त्याच्यातलं कायच नाही समजणार. तेवढी माहिती नाही त्याच्यातली. स्पेस नाही. पेस काय बघ केवढा पेस आहे. तुला उडवता येत नाही ते पहिलं सांगायचं. बाबा मला कंट्रोल माहिती नाही. तर थांबा आता बॅटरी पण थोडी संपत आली आहे. आता मी उडवतो आणि नंतर डायरेक्ट आता घरी निघणार. जास्त नाही उडवू शकत कारण ह्याची बॅटरी खूप छोटी आहे. 600 mAh ची बॅटरी आहे ह्याची. 600. तर आता चल जे मी उडवतो आणि जाऊया लगेच. हो ना. आणि ही काय करते. हा उडूया. तर आता दादाने ड्रोनला स्टार्ट केलंय. तर आता दादा काढला ड्रोनला बाहेर. टेबल हा इतकं स्टार्ट खाली आहे. बघा खाली जा. त्याच्या खाली जा. चालेल. आपण आता जाऊया पटकन ड्रोन आपल्याला सोडून सगळीकडे पळतोय. तर आता आपण पटकन ड्रोनच्या खाली जाऊया. माझा ड्रोन त्याच्यामुळे माझा पाय चिखलात गेला. ड्रोन काय आपण परत याला हे करूया. आता आपण ह्याच्या खाली आलेलो आहे. बस हवा आहे ना. हवा के आगे वो टिकता नहीं. हवा है ना. हवा के वो आगे टिकता नहीं. आम्हाला वाटलं नव्हतं हा ड्रोन इतका उडेल. म्हणजे आता आमची बिल्डिंग किती माळ्याची आहे. 4 माळ्याची आमची बिल्डिंग आहे. पण त्या 4 माळ्याच्या पण वरती उडाला होता ड्रोन. हा टॅरेसच्या वरती उडाला होता. तिथपर्यंत तो फ्लाय झाला. आणि ह्याच्यात एक फ्युचर आहे हे मला माहिती नव्हतं. पण आता मी यूट्यूबला ह्याची माहिती काढली. तर ह्याच्यात आहे ना हे बघा 360 रोटेट मोड आहे ह्याच्यात. म्हणजे असा ड्रोन उडणार
उडणार आणि जागेवर अशी पलटी खाणार. ते आता आम्ही बघतो. आणि ड्रोन उडवता आहे ना, बाजूला लोक पण जमा झाली होते बघण्यासाठी. ते एक अंकल वगैरे जमा झाले होते, 2 जण बघण्यासाठी की ड्रोन भाई काय आहे. त्यांना वाटलं एकदम GPS सॅटेलाईट ट्रॅकर आम्ही मोठा ड्रोन आणलाय की काय, कॅमेरा बिमेरा असं दिसणार म्हणून ते बघण्यासाठी आले होते. तर आता आम्ही पहिलं आधी बघतो ते होतंय काय 360 आणि दाखवतो तुम्हाला. चला. तर बाहेर आहे ना खूप हवा आहे आणि हवेच्या हा समोर टिकत नाही. हवा आली ना जोरात तर हा त्या हवेसोबत असा फ्लाय होतो आणि रिमोटने हा कंट्रोल होत नाही आहे, त्या हवेचीच दिशेने जास्त पळतो. तर आता ह्या एवढ्या आवाजातच आम्ही उडवतो आणि तुम्हाला दाखवतो 360 रोटेट होतंय का. अजून मी चेक नाही केलं होतंय की नाही. तर आता व्हिडिओ स्टार्ट झालाय. पुढं दादा पिलरला लागणार आहे मला वाटतंय. दादा स्टेबल ड्रोन स्टेबल घेऊन गेलाय वरती. काय अजून झालं नाही 360. मला वाटते की इथं नाही होणार 360 सेन्सर्समुळे नाही होते. आपण बाहेर जाऊन चेक करूया. तर आता मी चेक केलं मित्रांनो, पण हे काय होत नाही. ह्याच्यात ऑप्शन दिला आहे 360 रोटेट. मी यूट्यूबला पहिला व्हिडिओ बघितला हे कसं करायचं, त्या पद्धतीने मी करत होतो, पण हा काय ड्रोन 360 रोटेट होत नाही आहे. तर आता ते झालं असताना जरा मज्जा आली असती, असं जागेवर असं फिरतो. तर आता हा काही फिरत नाही आहे, फक्त हा उडवायच्या लायकीचा आहे ड्रोन. तर फक्त आता उडूया आणि आता थोड्या वेळानं आता घरी निघतो आम्ही. पण आता आधी ह्याची चार्जिंग संपेपर्यंत आम्ही आता उडवतच राहणार आहे. आता ड्रोन स्टार्ट केलंय. आता मी हातात ड्रोन उडवलेला. आता हा आमचा मित्रांनो ह्याचं स्पीड टेस्ट करूया, हा किती स्पीडने जातो. ह्याच्यात ऑप्शन आहे तीन ह्याची स्पीड आहे. एक नॉर्मल स्पीड आणि एक हाय स्पीड. तर आता हाय स्पीडला आपण बघूया चालून हा किती फास्ट जातोय. तर आता हा ड्रोन उडतो फुल स्पीडनी चालतोय. जसं की हां हे झाडवाली ए रिक्षा दिली बाहेर येऊन मग. ए रिक्षा दिली. तर आता आमच्या घरात जायचं होतं. इथं बघ जरा बाहेर येऊन. ये आमच्या पाठी घे. अरे किचनच्या गॅलरीत ये. आता आम्ही असं घेतलेलं आम्हाला बोलतेस. ड्रोन आहे ना स्पोर्ट्स मोड आले आहे. स्पोर्ट्स टाईप यार. ड्रोन स्पोर्ट्स मोडने चालतोय. उलट उलटा 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 उलटा. जरा कॅमेरा हलतोय कारण का मी चालतोय ना. का ड्रोन आहे पाठी पाठी पाठी. होय चला आता मी स्पोर्ट्स मोड मध्ये होतो. झाली बॅटरी. बॅटरी संपलं. तुम्ही बोलते तर पूर्णपणे आता याची बॅटरी संपली आहे. जी काय 600 mAh ची बॅटरी होती ना बॅटरी बॅकअप, तर पूर्णपणे आता डेट झाली आहे बॅटरी याची. तर आता उडत नाही. 2-3 वेळा मी ट्राय केलं पण तो काय आता ड्रोन उडत नाही आहे बॅटरी संपल्यामुळं. तर आता आम्ही निघतो घरी कारण आता 1 वाजत आला. जे भूक पण लागली आहे खूप. चला जाऊया घरी. आता घरी आलो आहे, हातपाय वगैरे धुतले आणि आता जेवायला बसतो. जेवायला बघा काय काय आहे. खिचडी भात आहे, पुलाव आहे. हां पुलाव, दही, त्याच्यावर मस्त की काटे वगैरे आहे. तर आता आम्ही पण जेवतो. तर ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असालच. तर आता जेवतो पटकन आणि जाऊया बाहेर परत उडवायला. खूप मजा येते ड्रोन उडवायला. तर जेवतो पटकन, तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. मस्त की जेवून झालं आहे माझं. तर तुम्हाला एक ना मित्रांनो गंमत दाखवतो, थांबा. हे बघा एक ऑलरेडी माझ्याकडे एक ड्रोन होता, फक्त त्याच्यात थोडासा फॉल्ट झाला आणि त्याची मोटर पण फिरत नाही आहे म्हणून हा दुसरा घेतला होता. तर हा दुसरा मित्रांनो खरंच खूप भारी आहे, खूप भारी फ्लाय होतं. तुम्ही तर आता व्हिडिओमध्ये बघितलातच.
तुम्हाला मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर खरंच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका सबस्क्रायबरमुळं ना या छोट्या क्रिएटरला मोठा क्रिएटर बनायला जास्त टाईम नाही लागणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर ऑलच्या घंटीला पण क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली जाईल. तर लवकर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.